मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांसाठी आणली आहे। त्यामुळे सर्वच महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते। परंतु या योजनेचा लाभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये काही नेत्यांनी हा फॉर्म भरून घेतला नसल्याचा आरोप भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे। आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर अशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या सडकून टीका केलेली पाहायला मिळते। त्यामुळेच नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे। बेलापूर विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक फॉर्म आमच्यातर्फे भरले गेले असल्याचा दावा आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय। तर एवढे नगरसेवक असताना प्रत्येक नगरसेवकाकडून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म का भरून घेतले नाहीत असा थेट सवालच आमदार मंदा म्हात्रे यांनी केलाय। असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी घोषणा केल्या दुसऱ्या दिवसापासून इथे आम्ही रात्रंदिवस मनुष्य बळ नसताना ते तयार करून आम्ही फॉर्म भरणं सुरू केलं। सगळ्या नगरसेवकांनी जर प्रत्येकाने आपापल्या कार्यालयात जर फॉर्म भरले असते तर मला वाटतं जो आकडा 1,88,000 आहे तो मोठा दिसला असता। केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव या ठाणे जिल्ह्यामध्ये मोठं होऊ नये म्हणून काही लोकांनी फॉर्मच भरले नाही। अरे पण ह्या भगिनी आहेत आपल्या, यांना जर 1,500 रुपये मिळत असेल, यांच्या घरामध्ये जर शेवटची फी भरायला पैसे येत असतील तर का करू नये? मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये। एक तुम्हाला सांगते प्रामाणिकपणे, आम्ही जी योजना जेव्हा दिली राज्य शासनाने तेव्हा ती योजना आम्ही बेलापूर मतदारसंघात राबवली आहे। कदाचित तुम्ही जर माहिती काढली तर सगळ्यात जास्त फॉर्म बेलापूर मतदारसंघातले निघतील।